विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 10वी नंतर अकॅडमी मध्ये एमसीक्यू सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस तर खूप केली, पण बोर्ड एक्झाम कडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय. रोटेशनल डायनामिक्स टॉपिक झालाय का? 11वीतच झालाय. इलेक्ट्रोस्टॅटिक 11th मध्येच झालाय. सेमी कंडक्टर 11th मध्ये झालाय, पण आठवत नाहीये. बर, रोटेशनल झालाय. मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन येत नाहीये. याचा अर्थ बोर्डच्या एक्झामची प्रॉपर तयारी नाहीये. पण थांबा ना, हे काय लिहिलंय मी? क्रायटेरिया म्हणजे काय? अरे, बोर्डच्या एक्झामचा मिनिमम क्रायटेरिया काय सांगतो? जेव्हा तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या तिघांचा विचार करताय, तर या तिघांमध्ये जर ओपन मधून असेल कॅन्डिडेट तर 45 म्हणजे 135 मार्क्स तर पाहिजेत. 45%. पण कास्ट मधून असेल, ईडब्ल्यूएस असेल, एससीबीएसई असेल तर 40% मार्क लागतात फक्त. 40 नाही. बऱ्याचशा मुलांचा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर होत नाही. मग हे लक्षात आलं आपल्या गव्हर्नमेंटनं काय केलंय की केमिस्ट्रीला ऑर ठेवलंय सीएस, केमिस्ट्रीला ऑर ठेवलंय आयटी, अजून इलेक्ट्रॉनिक्स, टेक्निकल, बायफोकल सब्जेक्ट. म्हणजे जर तुमचा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर झाला नाही तर केमिस्ट्रीचे मार्क कॅन्सल करून सीएस चे मार्क पकडले जातात. आता सीएस तर 200 मार्क आलाय, मग 200 पैकी समजा 140 पडलेत, त्यापैकी 70 मार्क पकडले जाणार, हाफ म्हणूया आपण. म्हणजे ग्रुपिंग क्रायटेरियाची काय भीती नाहीये. पण जेव्हा मी तुम्हाला सांगतो प्लेसमेंटचा विचार कराल ना, प्लेसमेंट, तेव्हा बोर्डच्या मार्कांचा सुद्धा काही कंपन्या विचार करतात. म्हणजे 60%, 65%, 75%, 80, म्हणजे ग्रुपिंग क्रायटेरिया जाऊन राहायला बाजूला. तुम्हाला बोर्डच्या एक्झाम मध्ये 80% मार्क पडले पाहिजेत ओव्हरऑल, असा सुद्धा क्रायटेरिया काही कंपन्यांचा असू शकतो. हे लक्षात घ्या. मग करायचंय काय? या व्हिडिओत सांगायचंय काय मला, की बोर्ड एक्झाम कडे लक्ष द्यायचंय तुम्हाला. त्याची प्रॉपर प्रिपरेशन करायची आहे माझ्या बरोबरच करायची आहे. मी तुम्हाला प्रॉपर गाईड करणार आहे. बर, तर मी हे तुम्हाला का सांगतोय? कालच एका एक्स्ट्रा ऑर्डिनरी मुलाला भेटलो बरं का. जेईची प्रिपरेशन स्वतःहून करतोय, स्वतःहून. पहिला जॉईन केली अकॅडमी त्यानं. लवकरच या लक्षात आलं की काय होत नाहीये, टाइमपास चाललाय. मग बंद करून सेल्फ स्टडी. सप्टेंबर पर्यंत अभ्यास संपवायचा प्लॅन आहे त्याचा. हो, नक्कीच करेल सुद्धा. पण बोर्ड नाहीये, ते जमत नाहीये. म्हणजे माहित नाहीये की बोर्डच्या एक्झाम मध्ये प्रश्न कसे येतात, त्याची तयारी कशी केली पाहिजे, हे माहित नाहीये. आणि जेई साठी प्रॉपर तयारी करतोय, पण सीईटी साठी लागणारं स्पीड त्याच्याकडे नाहीये. पण मी आहे ना, मी त्याला प्रॉपर गाईड केलं. त्याला जे गाईड केलं ते तुम्हाला सांगतोय. पहिली रिक्वायरमेंट काय की फॉर्म्युला लिस्ट परफेक्ट पाहिजे. न्यूमेरिकल बघितल्या फॉर्म्युला आठवलाच पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि त्याच बरोबर मी तुम्हाला सांगतो, एक प्रेझेंटेशन असते, प्रेझेंटेशन, ते तुम्हाला जमलं पाहिजे. कन्सिडर लेट वी नो दॅट, एवढ्या गोष्टी सांगून देखील तुम्ही डेरिव्हेशन कंप्लीट करू शकताय. फापट पसारा लिहायचं असं काही नाहीये. प्लॅन काय मी तुम्हाला सांगतो क्लिअरली, की मीच लाईव्ह सेशन मध्ये हे सगळं कव्हर करणार आहे. मी हे सगळं कव्हर करणार आहे. फिजिक्स मध्ये मला तुम्हाला लाईव्ह सेशन आपले केव्हा असतात? बोर्डसाठी जे आपण लाईव्ह सेशन घेतोय ते दुपारी 2:30 वाजता असतात. बोर्डचे लाईव्ह सेशन दुपारी 2:30 वाजता, लक्षात घ्या. आणि सोमवार, मंगळवार, बुधवार सध्या तरी बरं का, त्यात थोडेसे चेंजेस होऊ शकतात. 9:30 वाजता केमिस्ट्रीसाठी आपण न्यूमेरिकल सिरीज घेतोय आपण. ओके. आपण बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री घेतलंय. ओके. त्याच्यानंतर स्टेट्स ऑफ मॅटर चाललंय. रिस्पॉन्स तुमचा छान येतोय. मग मला तुम्हाला काय प्रोव्हाइड करायचं आहे, की फिजिक्स मधल्या सगळ्या डेफिनेशन्स घ्यायच्या आहेत मला. ओके. त्याच्यानंतर घ्यायचे आहेत डिस्टिंग्विश, अजून घ्यायचे आहेत डायग्राम, आणि अजून घ्यायचे आहेत सगळे लॉज विथ न्यूमेरिकल, डेफिनेशन्स विथ न्यूमेरिकल, लॉज विथ न्यूमेरिकल. एवढं केलं की 70 पैकी किती मार्काचा कव्हर होतोय? पैकी 35 मार्काचा कव्हर होतोय विदाउट न्यूमेरिकल. डेफिनेशन 10 ते 15 मार्काला येतात. लॉ सुद्धा 10 ते 15 मार्काला येतात. डिस्टिंग्विश डायग्राम सुद्धा प्रश्न 1-1, 2-2 असतात, लक्षात घ्या म्हणूया आपण. म्हणजे सगळा विचार केला तर 30 ते 35 मार्क म्हणूया आपण थिअरी. पण मी आपण काय म्हणलंय? डेफिनेशन विथ न्यूमेरिकल घेतोय, लॉज विथ न्यूमेरिकल घेतोय. मग मी तुमचे सेपरेटली न्यूमेरिकलला वेळ देणार आहे. आणि न्यूमेरिकल सुद्धा ऑलमोस्ट 35 मार्कला असतात. गॅरंटेड 35 मार्क. हे जर 30 ते 35 बोललो याच्यावर, पण न्यूमेरिकलचे 35 मार्क फिक्स आहेत, लक्षात घ्या. आणि न्यूमेरिकल जो करेल तो आपोआप सीईटीची प्रिपरेशन करेलच, हे लक्षात घ्या. फिजिक्सची काळजी मिटली आहे ना मी. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत. पहिल्यांदा मी सांगतो, हा फ्लो चार्ट लक्षात घ्या. प्ले स्टोअर वर जावा. प्ले स्टोअर वरून सह्याद्री ट्युटोरियल्स हे आपलं ऍप डाउनलोड करा.
ऍप डाउनलोड केला की मोबाईलमध्ये स्क्रीनमध्ये खाली तुम्हाला स्टोअर ऑप्शन दिसेल. स्टोअर ऑप्शनला क्लिक केले की वेगळ्या वेगळ्या बॅचेस दिसतील. त्याच्यामध्ये फिनिक्स बॅच वरती जायचं. ओके, त्याला क्लिक केलं की जरा स्क्रोल करा की तिथं तुम्हाला कंटेंट नावाचं दिसेल, तुम्हाला फोल्डर दिसेल वरतीच. कंटेंट मध्ये गेलं की सगळं दिसणार आहे तुम्हाला. काय काय दिसणार आहे? क्रॅश कोर्स आहे का? आहे. टेस्ट सिरीज आहे का? आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी संघर्ष बॅच आहे. फिजिक्स प्लस केमिस्ट्री. फिजिक्सच्या न्यूमेरिकलसाठी बॅच असणार आहे. पुन्हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची बॅच सेपरेटली असणार आहे त्याच्यामध्ये. हे एवढं सगळं देतोय आणि त्याच बरोबर हा क्रॅश कोर्स इम्पॉर्टंट आहे. त्यात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स 11+12. 11+12 सीईटीचे सगळे टॉपिक यात कव्हर होत आहेत. आणि त्याच्यात काय आहे? लॉग कॅल्क्युलेशन आहे. त्याच्यात अजून काय? थिअरम आहे. तर लॉग कॅल्क्युलेशन शिवाय कसं करणार सांगा बोर्डची तयारी? मग हे सगळं त्याच्यात आहे. तुम्हाला संघर्ष बॅच मध्ये, क्रॅश कोर्स मध्ये, न्यूमेरिकल बॅच मध्ये, लॉग तर सगळं 100%. हे तर 100% मी फ्री व्हिडिओ ठेवले. मग हे फॉलो करायचं. आता केमिस्ट्री बद्दल बोलूया आपण. मी तुम्हाला सांगतो. तर क्लिअरली बरं का, की काय करायचं आपल्याला सांगतो. मी टॉपिक वाईज घेणार नाहीये. मला डेफिनेशन घेताना एकदम घ्यायच्या सगळ्या. 100 पेक्षा कमी डेफिनेशन्स आहेत. त्यातले 10 ते 15 येणार आहेत. ओके. व्यवस्थित घ्यायचंय. म्हणतो ना आपण मॅरेथॉन लेक्चर्स घेऊया आपण. ऑल डेफिनेशन इन वन व्हिडिओ लक्षात घ्या. असं एक असणार आहे. आणि केमिस्ट्रीमध्ये मात्र मला तुमचं काय घ्यायचंय सांगतो, डेरिव्हेशन्स. फिजिक्समध्ये नाही करायचे आपण. राहू दे. डेरिव्हेशन्स नको. कारण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये बघा 15 ते 20 डेरिव्हेशन्स आहेत. रोटेशनल मध्ये तेवढेच आहेत. एटीजी काय मेकॅनिकल प्रॉपर्टीज फ्लुइड मध्ये डेरिव्हेशन्स भरपूर आहेत. सेक्शन सी मध्ये एखाद दुसरा प्रश्न. सेक्शन डी मध्ये एखाद दुसरा प्रश्न डेरिव्हेशनचा असतो. बाकी सगळे प्रश्न तर जमतात आपल्याला. पण केमिस्ट्रीमध्ये डेरिव्हेशन्स का करायचे? हार्डली 10 ते 15च आहेत. आणि ते खूप सोपे आहेत. 1 ते 2 मध्ये फक्त इंटिग्रेशन लागतंय. बाकी काही अवघड नाहीये. काही अवघड नाहीये. बरं, आता केमिस्ट्रीमध्ये डायग्राम म्हणलं की एक टॉपिक इलेक्ट्रोकेमिस्ट्री. त्या 4 डायग्राम तेवढ्याच करायच्या. आलं तर ते आपलंच येणार आहे. किती सोपं आहे, किती सोपं आहे. अरे सगळंच सोपं आहे. आणि डेफिनेशन्स मात्र पहिल्या टॉपिक पासून आयसोमॉर्फिझम पासून ग्रीन केमिस्ट्री पर्यंत सगळ्या डेफिनेशन्स करायच्या, असं मी बोललो होतो बोर्डच्या एक्झामच्या वेळेस. मग सांगू का, बोर्डच्या एक्झामला आयसोमॉर्फिझम पण आलंय आणि ग्रीन केमिस्ट्री पण आलंय. पेपर कुणीही लीक केलेला नाहीये. आपल्याला माहिती आहे ना डेफिनेशन येणार आहे. आपण सगळ्या करायचे आहेत. मग त्यातलं कुठली विचारू दे ना. नाही, तुम्हाला ज्या येणार आहेत त्या सांगा. असं म्हणलं तर इथे हे चॅनल तुमच्यासाठी नाहीये, लक्षात घ्या. आणि फार वाईट प्रकार झाल्या अगोदर विसरून जावा तुम्ही. अपेक्षा करूया की एक्झाम सगळ्या व्यवस्थित सुरळीतच होणार आहेत, लक्षात घ्या. मग आता मला सांगा डेफिनेशन, डायग्राम आणि डिस्टिंग्विश. डिस्टिंग्विश कसं असतं माहितीये का? ऑर्गॅनिकचे सेपरेट सेपरेट डिस्टिंग्विश असतात. ऑर्गॅनिक मध्ये रिएक्शन्स लिहाव्या लागतात. ऑर्गॅनिक मध्ये रिएक्शन्स लिहाव्या लागतात. बस सगळ्यात महत्वाचं. एवढा वेळ व्हिडिओ बघता मग चॅनलला सबस्क्राईब का नाही केलं अजून? मी जस्ट बघतोय बरं का. जस्ट मी बघतोय की सबस्क्रायबर वाढत चाललेले आहेत. हो, वाढत चाललेत आणि जसं आपण लाईव्ह सेशन घेतलेत ना, तसा रिस्पॉन्स तुमचा वाढत चाललेला आहे. ओके. मग आता माझं पण मी टार्गेट सेट केलंय. हे आपलं नवीनच चॅनल आहे. अगदी आजपासून सुरुवात झाली म्हणूया आपण. आणि तुमच्या बरोबरच मला पण ग्रो करायचंय. त्यासाठी मला तुम्हाला कंटेंट द्यावं लागणार आहे. मी लाईव्ह सेशन घेऊन तुम्हाला देतोय. पण त्याचबरोबर मी ऍपमध्ये 100च्या आसपास व्हिडिओ फ्री ठेवलेत तुम्हाला. तुम्ही बघा, अभ्यासाला सुरुवात करा. बरं, नवीन आणखीन प्रकार की 50-50% सांगू शकत नाही, येऊ पण शकतोय. पण जर आला मग काय? तर सांगतो तुम्हाला 50% सीईटीचे मार्क, पण उरलेल्या 50% साठी पीसीएमचाच विचार केला जातो. प्लेसमेंटच्या वेळेस ओव्हरऑल 60% लागतात, लक्षात घ्या. पण जर 50-50% रूल आला, तेव्हा तुमचे मार्क जे काउंट होतात ते पीसीएमचे होतात. त्यामुळे मला स्कोअर काय पाहिजे? आता मी तुम्हाला जस्ट सांगतो. माझ्याकडे सुरभी नावाची स्टुडंट होती. ओके. फिजिक्सला 98 होते. केमिस्ट्रीला 87 समथिंग होते. पण मॅथ्सला 100 होते. मग असा जर तुमचा स्कोर असेल तर काय विचार करता? तुम्हाला टॉपचंच कॉलेज मिळालं जर 50-50% रूल आला तर. बॅलन्स करा अभ्यास. बोर्ड प्लस सीईटी. ओके. पण थांबा की हा काय प्रकार आहे? जो स्टुडंट मॅथ्समध्ये 100 आउट ऑफ 100 आणतोय, फिजिक्समध्ये 98 आणतोय, फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये एवढा कमी कसा काय? तर सांगतो. इंग्लिशचा पेपर झाल्यानंतर 5 दिवसाचा मोठा ब्रेक असतो आणि फिजिक्स असतं. त्यानंतर एकच दिवसाचा ब्रेक आणि केमिस्ट्री. त्यानंतर 1 किंवा 2 दिवसाचा ब्रेक असतो आणि मॅथ्स येतो. चला, मॅथ्सला 1 दिवस सुट्टी पण 5 झाले, लक्षात घ्या. 1 ते 2 दिवस सुट्टी खूप झाली. फिजिक्सला तर 5 दिवस आहेत आणि केमिस्ट्रीला 1 दिवस. नॉर्मली मुलांचं काय होतं माहितीये का? की फिजिक्स नंतर नॉर्मली नॉर्मली टॉपरचं नाही,
नॉर्मली फिजिक्स नंतर मुलांना धक्का बसतो. पेपर अवघड जातो. का अवघड जातो माहितीये का? ह्या 5 दिवसात चुकीचं प्लॅन करतात. कोण फिजिक्स करतोय व्हय? मग 2 दिवस केमिस्ट्री करू, 1 दिवस मॅथ्स करू, असं चुकीचं प्लॅन करतात. मी माझ्या ऑफलाईनला काय म्हणतो माहितीये का? 5च्या 5ही दिवस फिजिक्स करायचंय. होय. 3 रिव्हिजन करा, पण फिजिक्स परफेक्ट करा. हा पेपर सोपा गेला पाहिजे. जे तसं करत नाहीत, उगाच मॅथ्स आणि केमिस्ट्री मध्येच करत बसतात ना इथं, त्यांचा प्रॉब्लेम काय होतो? फिजिक्स अवघड जातो. तो दिवस रडण्यात जातो. दुसऱ्या दिवशी जाग येते तेव्हा लक्षात येतं, की उद्याच केमिस्ट्रीचा पेपर आहे. सुट्टी म्हणजे कुठली सुट्टी? एकच दिवस सुट्टी ना मधली. फिजिक्सच्या दिवशीच मला पोर्शन क्लिअर करायचा असतो. म्हणजे फिजिक्सचा पेपर देऊन तुम्ही घरी याल ना, तेव्हा स्ट्रॅटेजी फिक्स आहे माझी काय करायचं, कसं करायचं ते केमिस्ट्रीची म्हणूया आपण. पण तुमचं काय होतं? टेन्शनमध्ये गेलं, की संपलं. मग केमिस्ट्री पण अवघड जातो, मॅथ्स पण अवघड जातो, सीईटी पण अवघड जाते. हे होऊन देणार नाही मी तुमच्यासाठी बाबतीत बरं का लक्षात घ्या. माझी स्ट्रॅटेजी तुम्हाला फॉलो करायचं आहे. मग आता पहिली गोष्ट म्हणजे बोर्ड एक्झाम क्रायटेरिया असतो. तो फुलफिल व्हावा लागतो. 50-50% रूल येऊ दे, नाहीतर नाही येऊ दे. आपण असं इमॅजिन केलं पाहिजे, की मला पैकीच्या पैकी मार्क पाहिजेत. ओके. बोर्डची प्रिपरेशन चांगली केली, की सीईटी होणारच. बोर्ड बरोबर सीईटीसाठी वेळ द्यावा लागणार आहे. तुम्ही माझे लाईव्ह सेशन जर बघितले ना करंट इलेक्ट्रिसिटीचे, आम्ही पुस्तकातला सॉल्व्ह प्रॉब्लेम घेतलाय. अगदी सेम टू सेम सीईटी प्रश्न आलेत. मॅथ्समध्ये पण तसंच होतंय. मग तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे आणि करणार मला माहिती आहे तुम्ही. ऑल द बेस्ट.